आहे शेवगा घ्यायचा, पाणी उकळायला ठेवलं आहे, त्याच्यामध्ये शेवगा घालून मीठ घालून घ्यायचं आहे आणि एकच उकळी आल्यावर काढून घ्यायचं. आता तेल घालून घेतलं आहे, ग्रेव्ही करणार आहोत आपण, त्यासाठी वाळलं खोबरं घेतलेलं आहे, ते आता चांगलं भाजून घ्यायचं आहे असं लालसर. आता एक टमाटा घालून घ्यायचा आहे, त्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहे. तर शेंगदाणे पण घालायचे आहेत, भाजके शेंगदाणे आहेत, सगळं चांगलं भाजून घ्यायचं आहे. आता हे गार झाल्यावर मिक्सरमधून पेस्ट करून घ्यायचे. त्याच कढईमध्ये आपण 2 चमचे तेल घातलंय, जिरे आणि मोहरी घालायचे आहेत, हिंग घालायचं आहे. आपण मिक्सरमधून पेस्ट करून घेतले ना ते घालून घ्यायचे, चांगली भाजून घ्यायची. पहिला आपण भाजल्यामुळे जास्त भाजायची पण गरज लागत नाही. हळद घालायची 1/2 चमचा, तिखट घालायचं आहे 3 चमचे, लगेचच तेल सुटलेलं आहे भाजीला. आता यावर गरम पाणी घालून घ्यायचं आहे, एकदमच घालायचं नाही, थोडं थोडं घालायचं म्हणजे याला तेल पण सुटतं. मस्त याची ग्रेव्ही घट्ट तयार झालेली आहे. आपण बिगर कांदा लसूण मस्त भाजी तयार केलेली आहे, कुणाला पटणार पण नाही. आता यात थोडा गूळ घालून घेतलेला आहे आणि उकळल्यावर शेवगा पण घालून घेतलेले आहे. शेवगा पण शिजलेलेच आहेत, त्यामुळे जास्त उकळायची पण गरज नाही. मस्त भाजी फक्त 5 मिनिटात तयार होते.